once again I wish all good evening. Today's topic name is simple present, passive voice, practical, uses. चला, group number 5. Please tell your sentences which we use in day to day life. मराठीमध्ये सांगा, त्याचं आपण मग इंग्लिश मध्ये करू. चला, काय काय वाक्य वापरतो आपण सांगा. व्हॉट इज द बेस्ट? हॉस्पिटल आजारांवर औषध दिले जाते का? व्हेरी गुड, व्हेरी नाईस, एक्सलंट सेंटेन्स. काय नाव, काय सेंटेन्स आहे तुझं? काय? हा, प्लीज कम अगेन. हॉस्पिटलमध्ये सर्व आजारांवर औषध दिले जाते का? एक्सलंट क्वेश्चन, एक्सलंट क्वेश्चन. ल्या, हॉस्पिटलमध्ये सर्व आजारांवर औषध दिले जाते का? हॉस्पिटलमध्ये सर्व आजारांवर औषध दिले जाते का? बघा, पहिलं सेंटेन्स सांगितलं, पहिला क्वेश्चन आहे हॉस्पिटलमध्ये सर्व आजारांवर औषध दिले जाते का? ओके, बरोबर. आपण याचं इंग्लिश काय ते दुसरं वाक्य सांगा, सिमिलर सेकंड सेंटेन्स अशा प्रकारचं. फॉर एक्झाम्पल माझं सांगू का? माझं सांगू. सर्व विद्यार्थ्यांद्वारे रोज, बघा थोडा एक्स्ट्रा सांगतो मी, सांगितलेला होमवर्क का केला जात नाही, हे माझं वाक्य आहे. चला नेक्स्ट सांगा, ग्रुप नंबर 5. ग्रुप नंबर 5, नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. बोला रे लवकर. ग्रुप नंबर 5, नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. झाले ग्रुप नंबर 5, एवढेच लोक आहेत, एकच स्टुडंट आहे आज. हा बोला. विद्यार्थ्यांद्वारे एन्व्हायरमेंट डे दिवशी किती झाडे लावली आहेत? बघा, विद्यार्थ्यांद्वारे, व्हॉट्स युअर नेम? सेजल टाळके. सेजल. विद्यार्थ्यांद्वारे एन्व्हायरमेंट डे दिवशी किती झाडे लावली आहेत? हा, एक्सलंट सेंटेन्स, व्हेरी नाईस. पुढे बोला, नेक्स्ट सेंटेन्स. ग्रुप नंबर 5, नेक्स्ट सेंटेन्स. ओके, ग्रुप नंबर 1, नेक्स्ट सेंटेन्स. बरं, ग्रुप नंबर 5 अगोदर हे वाक्य कंप्लीट करा. ग्रुप नंबर 5 सगळे लोक हे वाक्य सांगू शकता. सांगा, हॉस्पिटलमध्ये सर्व आजारांवर औषध दिले जाते का? सांगा लवकर. इज फॉर ऑल हेल्थ इश्यूज. मेडिसिन गिवन सर्व आजारांवर ऑन ऑल इलनेसेस कुठं? इन हॉस्पिटल. किंवा तू सांगितलेलं इज मेडिसिन गिवन ऑन ऑल हेल्थ इश्यूज इन द हॉस्पिटल और इन हॉस्पिटल. चला, चालतंय, ते पण चालेल.
पुढं सर्व विद्यार्थ्यांद्वारे रोज सांगितलेला होमवर्क का केला जात नाही. आता रोज सांगितलेला हे एक्स्ट्रा पार्ट आलेला आहे बघा. मेन वाक्य काय, सर्व विद्यार्थ्यांद्वारे होमवर्क का केला जात नाही आणि ह्याला एक्स्ट्रा जोडा. चला चला काय होईल, वाय बोला रे, इज. ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काय ऑब्जेक्ट काय मला सांगायचं, व्हॉट इज ऑब्जेक्ट. या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट काय, या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट काय आहे. नुसता होमवर्क नाही, काय सांगितलेला होमवर्क. काय सांगितलेला होमवर्क. सांगा मग कोण सांगताय, ग्रुप नंबर 5 सांगा, कोणी पण सांगा. वाय इज सांगितलेला होमवर्क म्हणजे काय, गिवन होमवर्क. लक्षात घ्या हे मेन वर्ब नाहीये. दिलेला होमवर्क हे देखील नाउन आहे. दिस इज नाउन. दिलेला होमवर्क हे नाउन आहे. ठीक आहे. सो वाय इज गिवन होमवर्क काय, नॉट डन बाय ऑल द स्टुडंट्स. कधी, डेली. वाय इज given homework not done by all the students daily किंवा why isn't given homework done by all the students daily. काय झालं, ग्रुप नंबर 5 यू आर व्हेरी मच वीक. सांगा विद्यार्थ्यांद्वारे एन्व्हायरमेंट डे दिवशी किती झाडे लावली आहेत. सांगा कोण सांगतंय, ग्रुप नंबर 5 बोला. How many trees are planted on Environment Day by students? How many trees are planted. सेजल एवढं फास्ट 2-4 कुत्रे पाठीमागे लागल्यासारखं बोलू नको, शांततेने बोलायचं ना. काय गडबड करतेस आ. आणि याच्यामुळे काय होणार, तुझा परफॉर्मन्स बिघडणार. तुला लिहिता येईल मात्र जेव्हा जेव्हा तुला एक्सप्रेस करायचंय असं धावत पळू नको ना. आ किती पळतेस. हा पुन्हा एकदा सांगा हे वाक्य पीसफुली शांततेने सांगायचं ना. आपण बोलतो कशासाठी, वाय डू वी टॉक, समोरच्या लोकांना समजण्यासाठी. जर समजच नाही तर बोलण्याचा उपयोग काय. हा चल बोल, परत एकदा वाक्य बोल. How many trees are planted on Environment Day by students? तुला बेसिक इश्यू आहे हा. याला थोडस पीसफुली शांततेनं जेव्हा जेव्हा बोलते तू तो थोडस शांततेने बोलण्याचा प्रयत्न कर तर ते दुरुस्त होईल. हा बेसिक इश्यू आहे. सो हाऊ मेनी ट्रीज आर प्लांटेड, शांततेनं पीसफुली बोल, गडबड करू नको. सो तुझं स्पीच खूप डिस्टर्ब होईल आणि दिस विल बी लाईफ टाईम प्रॉब्लेम फॉर यू. हे जर आता बोललो नाही आपण तर कधीच दुरुस्त नाही होणार मग. सो लँग्वेज टीचर्स, हिंदी टीचर्स अँड अदर लँग्वेज टीचर्स, हे बघा हे इश्यूज बघा मुलांच्या. बोलताना त्यांना कामली क्वाइटली त्यांचे शब्द एक्सप्रेस करता आले पाहिजे. यासाठी प्रत्येक भाषेच्या शिक्षकांना गोरे सर हे थोड्या इन्स्ट्रक्शन टीचर्स लँग्वेज टीचर्सला पास करा. लहान लहान छोट्या छोट्या गोष्टी का होईना विद्यार्थ्यांना समोर येऊन बोलल्या पाहिजे. मग खूप मोठ्या नाही, ते काय बोलतात हे महत्वाचं नाही, किती मोठं गोष्ट बोलतात हे महत्वाचं नाही. सो हाऊ डू दे एक्सप्रेस, कशा पद्धतीने बोलतात, द वे ऑफ एक्सप्रेसिंग इज टू बी मार्क्स देअर. त्याला जस्ट मार्क्स द्या आणि 10 मार्काची टेस्ट घ्या त्याला प्रत्येक महिन्याला. याच्यावर कॉम्पिटिशन, स्पीच कॉम्पिटिशन घ्या, काय अडचण नाही. पण जर मुलांना आपल्या एक्सप्रेस नाही करता तर उपयोग काय. ऑल राईट. सो हाऊ मेनी ट्रीज आर प्लांटेड. हा बोल शेजल, परत एकदा बोल. हाऊ मेनी ट्रीज आर प्लांटेड. हा बोल. शेजल गेली. हाऊ मेनी ट्रीज आर प्लांटेड बाय ऑल स्टुडंट्स, कोण सांगतं रे. ऑन एन्व्हायरमेंट डे. तेजल बोल वाक्य. How many trees are planted by all students on Environment Day? हा असं हळूहळू बोलायचं सवय लाव. चल नेक्स्ट ग्रुप नंबर 1. नेक्स्ट सेंटेन्स सांगा रे ग्रुप नंबर 1.
तुमच्या स्कूलमध्ये कोणकोणते फेस्टिवल सेलिब्रेट केले जातात? Excellent sentence. What's your name? अनुष्का सस्ते. अनुष्का. व्हेरी नाईस. बघा रे ग्रुप नंबर 5. ग्रुप नंबर 1 चे लोक सांगतात बघा. तुमच्या स्कूलमध्ये एक्सलंट सेंटेन्स. कोणकोणते? व्हेरी नाईस. फेस्टिवल्स सेलिब्रेट केले जातात. आणि पालकांनी मुद्दाम लक्ष द्या. या सहसा एखादं वाक्य मी सांगतो, मात्र बाकी सगळी वाक्य मेजॉरिटी सेंटेन्सेस, जवळजवळ 95-96% सेंटेन्सेस मुलंच मराठीमध्ये सांगतात आणि मुलंच इंग्लिशमध्ये सांगतात. तुम्ही बाजारातलं कोणतंही 1000-2000 बुक घ्या, त्यामध्ये तुम्हाला या प्रकारची एवढी छान व्हरायटी ऑफ सेंटेन्सेस सापडणार नाहीत. तात्पर्य या मुलांच्या नोटबुक ज्या आहेत त्या एकदम म्हणजे एक्सेप्शनल असतील. सो या प्रकारच्या व्हरायटीचे वाक्य तुम्हाला कोणत्याही ग्रामरच्या बुकमध्ये सापडू शकत नाहीत. आणि ही सगळी वाक्य मी सांगत नाही, विद्यार्थीच सांगतात मराठीमध्ये, विद्यार्थीच सांगतात इंग्लिशमध्ये. मी फक्त एक मेडिएटर म्हणून काम करतोय. त्यांनी सांगितलेलं फक्त लिहितोय. सगळ्यांसाठी ते काय करतोय मी प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतोय बोर्डवर. चला पुढचं वाक्य सांगा रे. आणखीन वाक्य सांगा. ग्रुप नंबर 1. ऑनलाईन जातो. ऑनलाईन काय 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 तुझा आवाज कटला होता. ऑनलाईन क्लास मध्ये किती विद्यार्थ्यांद्वारे रिस्पॉन्स? एक्सलंट एक्सलंट. व्हेरी नाईस. गुड क्वेश्चन. ऑनलाईन क्लासमध्ये किती विद्यार्थ्यांद्वारे रिस्पॉन्स दिला जातो? हे खूप महत्वाचं आहे. दिला जातो. बघा किती छान सेंटेन्स आहे. प्रॅक्टिकली यूज सेंटेन्स आहे, युजेबल सेंटेन्स आहे. व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज बाय ग्रुप नंबर 1. ग्रुप नंबर 1 प्लीज टेल मी द नेक्स्ट क्वेश्चन. चला. स्कूलमध्ये पॅरेंट्स मीटिंग का घेतली जाते? का? व्हेरी गुड. स्कूलमध्ये पॅरेंट्स मीटिंग का घेतली जात नाही? बर, असं वाक्य. व्हेरी गुड सर. याचा अर्थ बघा, एक क्युरी आहे सेंटेन्सच्या माध्यमातून. तर पॅरेंट्स मीटिंग लवकरात लवकर अरेंज करावी आपण. याविषयी आपण फ्रायडेला मी जेव्हा येणार आहे त्यावेळेस देखील बोलू सर. आणि बोला. मला कॉल करता तुम्ही या संदर्भात काल एक पालकाचा फोन आला, पॅरेंट्स मीटिंग घ्या म्हणून. मॅमला सरांना विचारतो सांगतो म्हणून तुम्हाला. चालेल चालेल, काहीच अडचण नाही. अर्जंट आपण पालक मीटिंग घेऊ आणि त्या पालक मीटिंगला मुद्दामहून एक आपण महाराष्ट्रातील खूप चांगले अधिकारी, एखादा अधिकारी बोलू. एक 2-3 अधिकारी आहेत संपर्कामध्ये. त्यामधला म्हणजे एकदम बेस्ट पासून ते स्वतःचं मनोगत देखील सांगतील. मी गेल्या वर्षी बोललो होतो आपल्याला काही अधिकारी आणायचे असते जे स्वतःचं मनोगत सांगतात. त्याच्यामधून अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील. म्हणजे थोडक्यात त्यांचं चरित्र वाचण्यासारखं होईल आणि ते चरित्र एकदम सगळ्यांना काहीतरी त्याच्यातून शिकण्यासारखं असेल. एवढं छान असेल. सो विल कॉल ॲटलिस्ट 1 ऑफिसर ऑन दॅट डे. तो ते ठरवा कोणत्या दिवशी काय करायचं, पालकांना बोलवायचे. मी त्या अधिकाऱ्यांचा डेट घेतो. मला एक अंदाज सांगा की तुम्ही या तारखे ते या तारखे दरम्यान. आणि ट्राय टू कीप द मीटिंग ज्या दिवशी मी असतो ना, फ्रायडे सॅटर्डे, पहिला वीक, तिसरा वीक किंवा 5वा वीक, याचा फ्रायडे किंवा सॅटर्डे ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याप्रमाणे त्यांची मी तारीख घेतो. ठीक आहे? ओके, ऑल राईट. चला, स्कूलमध्ये पॅरेंट्स मीटिंग का घेतली जात नाही? आता माझं वाक्य एक सांगतो. पॅरेंट्स मीटिंगमध्ये योग्य पॉइंट डिस्कस केले जातात का? So this is one of the practical sentences of simple present tense passive. चला, one more sentence by group number 5. Group number 1. Come on, last sentence by group number 1.
बोला. झाले. ओके. ग्रुप नंबर 2 एक वाक्य सांगा. ग्रुप नंबर 2 एक वाक्य सांगा. ग्रुप नंबर 2 एक वाक्य सांगा. तुमच्या मोबाईल मध्ये किती GB नेट वापरले जाते? हा 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 हा. असं म्हणू आपण याला, तुमच्याद्वारे दररोज किती GB नेट वापर, असं म्हणू आपण. हा, तुमच्याद्वारे म्हणून, तुमच्याद्वारे रोज किती GB नेट वापरले जाते. चला, कोणी सांगितलं वाक्य? व्हॉट्स युअर नेम? राजनंदिनी. ओके, राजनंदिनी. बरं, हे 8 नंबर सेंटेन्स हे तुमचं आहे ग्रुप नंबर 2 च. चला, ग्रुप नंबर 1 4 5 6 7 हे वाक्य सांगा. 4 5 6 and 7. नंबर 4 सांगा. ग्रुप नंबर 1 सगळे म्हणून सांगा. विच काय? Which all festivals are celebrated in your school? Which all festivals, very good, are celebrated In your school. in your school. That's it. Excellent sentence. स्कूल मध्ये पॅरेंट्स मीटिंग का घेतली जात नाही? ग्रुप नंबर 1. नाही, सॉरी. ऑनलाईन क्लासमध्ये किती विद्यार्थ्यांद्वारे रिस्पॉन्स दिला जातो? ग्रुप नंबर 1 सगळे मिळून सांगू शकता मला. चला, आय विल बी एबल टू By लिसन ऑल ऑफ यू. कम ऑन. Why? By how many students response is Sorry. given in online class? काय बोलले परत एकदा प्लीज. मी तुला डिस्टर्ब केला होता. By हा, how many students एक्सलंट. response is Excellent. given in online class? बाय हाऊ मेनी स्टुडंट्स. हा, चुकलं तुझं, काय चुकलंय, सिक्वेन्स चुकलाय. बाय हाऊ मेनी स्टुडंट्स, हा, रेस्पॉन्स इज गिवन नाही, इज रेस्पॉन्स गिवन. लास्ट लेक्चर मध्ये पण बघा, कोणत्या लेक्चर मध्ये आपण काहीतरी हेल्पिंग वर्ब जे होतं ते अगोदर लिहिलं होतं. कोणतं होतं रे प्रीती? तू सांगितलं होतं ना, कोणतं वाक्य होते? याच प्रकारची मिस्टेक त्यामध्ये आहे. 13 नंबर वाक्य होते. दॅट वॉज नंबर 13 सेंटेन्स. 2 दिवसापूर्वीचं काय वाक्य होते बघा. त्यामध्ये पण आपण सिक्वेन्स चुकी झालेला आहे. नंतर मी फोटो पाठवलो, त्यामध्ये करेक्ट करून पाठवलं होतं. मात्र रेकॉर्डिंग मध्ये ते सिक्वेन्स चुकीचा चुकून आलेला आहे. बाय हाऊ मेनी स्टुडंट्स इज रेस्पॉन्स गिवन इन ऑनलाईन क्लास. एक्सलंट. बघा, पॅरेंट्स तुमचा पाल्य बोलत नाही, समजून घ्या काय येते, त्याला येते का नाही येते ते बघा तुम्ही. हा, स्कूलमध्ये पॅरेंट्स मीटिंग का घेतली जात नाही? ग्रुप नंबर 1. Why is parents meeting Why is parent meeting not taken in school? not arranged in Arranged or school? conducted. Okay, not arranged. Very nice. Not arranged. Why is parents meeting not arranged or Yes. conducted in school? Excellent. Or in other way we can say, why isn't, come on, Sanga. Why isn't parents meeting not arranged In your or conducted Double in not नाही school? पाहिजे. Why isn't parents meeting arranged in school? ठीक आहे. पॅरेंट्स मीटिंग मध्ये योग्य टॉपिक डिस्कस केले जातात का? बोला. ग्रुप नंबर 1 आर प्रॉपर टॉपिक्स और पॉइंट्स. हा, काय Discussed in डिस्कस parents meeting. इन पॅरेंट्स मीटिंग.
पॅरेंट्स मीटिंग. तुम्हाला अपॉस्ट्रोफ द्यायचा असेल तर कुठे द्यायचा? येस च्या नंतर. पॅरेंट्स मीटिंग, पॅरेंट्सच्या मीटिंग मध्ये. बर, तुमच्याद्वारे रोज किती जीबी नेट वापरले जाते? ग्रुप नंबर 8 तुमचं वाक्य बोला, सॉरी ग्रुप नंबर 2 वाक्य बोला आपलं. ऑल स्टुडंट्स कॅन आन्सर. कम ऑन at the same time. How many GB net is used by you daily? नाही रे, how many GB net नाही, how much. Okay, how many GB? 1 GB, 2 GB. Okay, how many चालेल. GB हा Net net is is used by by you. daily. Excellent. Daily. रोज आहे का? हा, by you daily. Excellent sentence. Excellent answer. Very nice. I want all of you to write all these sentences. Come on. Please write peacefully. Please write peacefully. So, whether my board is visible to you all? माझा board clearly visible आहे का सगळ्यांना? Yes or no? So All right. Please do write.